नमस्कार. आज आपण देवळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डा अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर रामेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. नुकतीच या आरोग्यवर्धिनी केंद्राची एनकॉस स्टेट असेसमेंट संपन्न होऊन 80% गुणांसह त्यांचं सर्टिफिकेशनसुद्धा झालेलं आहे आणि ते आता नॅशनलसाठी क्वालिफाय झालेले आहेत. एनकॉस स्टेट असेसमेंट ॲप्लिकेशन करत असताना बऱ्याचशा अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागत असतो आणि यामध्ये सुलभता यावी या संबंधीचं मार्गदर्शन आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र रामेश्वर येथील समुदाय आरोग्य अधिकारी आपल्याला करणार आहेत. चला तर मग भेटूया आयुष्मान आरोग्य मंदिर रामेश्वर येथील समुदाय आरोग्य अधिकारी यांना. नमस्कार, मी डॉक्टर कविता पवार, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यवर्धिनी केंद्र आयुष्मान आरोग्य मंदिर रामेश्वर. नुकतीच आमच्या सेंटरची आरोग्य केंद्राची स्टेट असेसमेंट झाली आहे आणि त्याचा रिझल्टही आला आहे आणि त्यामध्ये आम्ही 80% गुण मिळवून सर्टिफिकेशनसाठी उत्तीर्ण झालो आहोत. तर यानंतर आमची नॅशनल सर्टिफिकेशनसाठी आता तयारी सुरू आहे. यामुळे माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांनी तसंच आमच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला याबद्दल सांगितलं आहे की या आपल्या ज्या स्टेट असेसमेंटसाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्यात बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत. तर त्याबद्दलचे माहितीपर व्हिडिओ तुम्ही बनवा म्हणून आम्ही आता ही माहिती देत आहोत. तर आपण सुरू करूया. एनकॉस म्हणजे नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स स्टँडर्ड. तर यामध्ये आपण आपल्या ज्या नेहमीच्या ज्या सेवा आहेत त्या गुणवत्तापूर्वक देण्यासाठी आपली ही सर्व जी चालू आहे ती सर्व हे प्रयत्न हे त्यासाठी चालू आहेत. तर एनकॉसचा मेन उद्देश आहे टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ केअर इन पब्लिक हेल्थ. तर ही क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आहे किंवा आपल्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली आहे हे ओळखण्यासाठी आपल्याकडे आपण जे मानके दिली आहेत, स्टँडर्ड्स दिले आहेत त्यावर आपण सब सेंटर लेवलला काम करणार आहोत. मात्र हे काम नीट झाले आहे किंवा ही सुधारणा खरोखर झाली आहे, क्वालिटी वाढलेली आहे हे करण्यासाठी, हे चेक करण्यासाठी काही प्रकारच्या असेसमेंट आपल्याकडे होणार आहेत. तर यामध्ये आपण सर्वात प्रथम आपण इंटरनल असेसमेंट करतो, त्यानंतर जिल्हास्तरीय जे आहे डिस्ट्रिक्ट लेवल असेसमेंट होते, त्यानंतर स्टेट लेवल असेसमेंट आणि शेवटी नॅशनल लेवल असेसमेंट असे याचे सर्टिफिकेशनचे टप्पे आहेत. तर फक्त असेसमेंट एवढ्यावरच हे थांबणार नसून जे दोन मुख्य आहे ते म्हणजे स्टेट लेवल असेसमेंट आणि नॅशनल लेवल असेसमेंट ह्या दोन्हींचे सर्टिफिकेशन होणे गरजेचे आहे. तेव्हा तुमची सेवा गुणवत्तापूर्वक आहे याचा ठोस पुरावा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण नॅशनल लेवलपर्यंत आपला हा मुख्य उद्देश आहे. तर यामध्ये जे स्टेट लेवल सर्टिफिकेशन आणि नॅशनल लेवल सर्टिफिकेशन आहे यासाठी काही ठराविक क्रायटेरिया दिलेले आहेत. यात आपण सुरुवातीला आता स्टेट लेवल असेसमेंटचे क्रायटेरिया बघूया. यामध्ये म्हणजे जे सर्व काही आहे ते सर्व आपल्या चेकलिस्टवर अवलंबून असते. चेकलिस्टच्या बाहेरचे कुठल्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाही. चेकलिस्टमध्ये सर्व मेन्शन केलेले आहेत. ही जी चेकलिस्ट आहे ही सर्वांनी फिल केलेलीच असेल. तर अशा पद्धतीची आपली चेकलिस्ट आहे. चेकलिस्टचा थोडासा जास्त स्टडी केला तर आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. तर त्या चेकलिस्टमध्ये एरिया ऑफ कन्सर्न 8 दिलेले आहेत आणि स्टँडर्ड आहेत ते 50 दिलेले आहेत आणि बाकी सगळे पॉईंट्स हे 550 पॉईंट्स आहेत. तर ह्या सर्व याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे आणि जो क्रायटेरिया आहे सर्टिफिकेशनसाठी यामध्ये मुख्य म्हणजे 4 गोष्टी आहेत. त्यात पहिली आहे की जो ॲग्रिगेट स्कोअर आहे चेकलिस्टचा तो कंपल्सरी ॲटलिस्ट 70% और अबव 70% असायला हवा आहे. आपण प्रयत्न करायचा की आपला 80च्या वरती जाईल. असं 70 जरी मिनिमम क्रायटेरिया दिलेला असता तरी आपण तो 80च्या वरती जाईल यासाठी प्रयत्न करायचा. दुसरा आहे एरिया वाईज स्कोअर, म्हणजे जे आपण 8 एरिया आहेत ते ABCDEFGH असे 8 एरिया आहेत. या प्रत्येकाचा सेपरेट स्कोअर आपल्या चेकलिस्टच्या फर्स्ट पेजवरती जनरेट होतो जेव्हा आपण चेकलिस्ट भरतो तेव्हा. तर हा प्रत्येक एरियाचा सेपरेटली जो स्कोअर आहे हा पण ॲटलिस्ट और अबव 60 to 70% असला पाहिजे. आपण ते चेक करायचं चेकलिस्ट भरून झाल्यानंतर. तसंच त्याच्यानंतर आहे इंडिव्हिज्युअल स्टँडर्ड्स. इंडिव्हिज्युअल स्टँडर्ड जे आहेत ते 50 स्टँडर्ड आहेत. त्या सगळ्या स्टँडर्डचा स्कोअर हा कंपल्सरी अबोव 50 to 60% असायला पाहिजे. हे 3 गोष्टी झाल्या. आणि चौथी गोष्ट आहे PSS स्कोअर.
हा खूप महत्त्वाचा आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. तर हा स्कोअर पण 60%च्या अबोव असायला पाहिजे. PSS स्कोअर हा जेव्हा जनरेट होतो तेव्हा त्याची स्केल 0 to 5 असते. त्यामुळे अबोव 3 त्याचा स्कोअर यायला पाहिजे. 3, 3.5, 3.2, 6 जो असेल तो असं. पण 3च्या खाली जर स्कोअर आला तर तुमचा फॉर्म तिथेच रिजेक्ट होऊन जातो. म्हणून फॉर्म फिल करताना स्टेट लेवलसाठी हे 4 महत्त्वाचे क्रायटेरिया हे लक्षात ठेवूनच आपण चेकलिस्ट फिल करायची आहे. तर चेकलिस्ट फिल करताना आपण एक गोष्ट आपण नेहमी प्रकर्षाने जाणीव ठेवली पाहिजे की चेकलिस्ट आपल्याला नुसती भरायची नाही आहे. त्याच्यात जे पॉईंट्स दिलेले आहेत त्यांची फुलफिलमेंट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. म्हणजे जिथे आपला स्कोअर कमी होतो तिथे आपण ते फाइंड आउट करायचं आणि ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नाही ते अवेलेबल करून आपले मार्क्स तिथे आपण वाढवायचे आहेत. अशा प्रकारे आपली खरोखरच गुणवत्ता सुधारावी हा त्यामागचा हेतू आहे. आता यानंतर आपण स्टेट असेसमेंटसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहोत. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स त्याच्यासोबत अटॅच करायचे आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. तर हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला ई कॉपी म्हणजे सॉफ्ट कॉपी अपलोड करायची आहे. आपल्याला दिलेला जो ईमेल ID आहे त्यावरती ह्या सर्वांची सॉफ्ट कॉपी आपण अपलोड करणार आहोतच. पण जेव्हा आपली स्टेट असेसमेंट होते तेव्हा ह्या सर्व ज्या गोष्टी आपण ऑनलाईन दिलेल्या आहेत त्या सगळ्या ऑफलाईन आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स जनरेट कराल किंवा अपलोड कराल त्या सर्वांची तुम्ही हार्ड कॉपी काढून त्याची प्रिंट तुमच्या एका फाईलला प्रिझर्व करायची आहे. तर आपण सुरू करूया. त्यामध्ये सगळ्यात पहिली जे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे आपली चेकलिस्ट जी आपण बघितली ती आपली चेकलिस्ट सगळ्यात पहिले डॉक्युमेंट आहे. तर टोटल आपल्या एकूण 10 डॉक्युमेंट आहेत. त्यामध्ये ही चेकलिस्ट, नंतर दुसरा आहे आपला ॲप्लिकेशन फॉर्म. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म आपला 1, 2 आणि 3 पेजेसचा आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म. त्यानंतरच्या ज्या 8 डॉक्युमेंट आहे त्या याच फॉर्मच्या 3ऱ्या पेजवर त्या 8 डॉक्युमेंट्सचे नावं दिलेले आहेत. तर ते इथे बघा. तर याबद्दलची आता आपण माहिती घेऊया. 8 डॉक्युमेंट कोणकोणते आहेत आणखी. नंबर ऑफ नेम्स ऑफ डिपार्टमेंट टू बी असेस्ड यासाठी आपल्याला लिस्ट ऑफ डिपार्टमेंट द्यायची आहे. लेटेस्ट स्टेट असेसमेंट रिपोर्ट अँड स्कोअर फ्रॉम डिस्ट्रिक्ट लेवल और डिस्ट्रिक्ट लेवल असेसमेंट. देन थर्ड लास्ट मिनिट ऑफ मीटिंग ऑफ क्वालिटी इम्प्रूवमेंट टीम. फोर्थ वर्क इंस्ट्रक्शन ॲज पर सर्विस पॅकेजेस. फिफ्थ कॉपी ऑफ हॉस्पिटल वाइड पॉलिसीज और प्रोसिजर्स. 6th score of last 3 patient satisfactory surveys means PSS and subsequent corrective and preventive actions that is CAPA undertaken. 7 key performance indicators with formula and calculation soft copy of 3 months. And last one is biomedical waste authorization. अशा ह्या एकूण ह्या 8 आणि आधीच्या 2 असे 10 डॉक्युमेंट्स आहेत. तर यामध्ये सगळ्यात पहिले चेकलिस्टबद्दल आपण माहिती पाहिली की त्याचा काय क्रायटेरिया आहे. अबोव 70% मार्क्स यायला हवे वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याच्या चेकलिस्टमध्ये करायच्या आहे. हा फॉर्म भरताना हा 3 पेजेसचा फॉर्म आहे. यामध्ये पहिल्या पेजवर आपण काहीही करायचं नाही. फक्त आपल्या सब सेंटरचं जो डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं आहे. नंतर जे दुसरा पेज आहे दुसऱ्या पेजमध्ये आपल्या सेंटरचे सगळे डिटेल्स आहेत. म्हणजे सेंटरचं नाव, NIN ID, बाकी आपला ॲड्रेस आणि आपले हेड कोण आहे नोडल ऑफिसर DQSCसाठी, आपले स्वतःचे इथले डिटेल्स ते सर्व आपल्याला माहीत असतं. त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये फिल करायच्या आहे. याच्यातच नंतर 3ऱ्या पेजवर ज्या 8 डॉक्युमेंट्स दिले आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे नंबर अँड नेम्स ऑफ डिपार्टमेंट टू बी असेस्ड. आणि याच्यातच मेन्शन करायचं आहे की तुमचं सेंटर टाईप A आहे किंवा टाईप B. तर ह्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही तुमच्या सब सेंटरमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला असेस करायच्या आहे त्यांचं नाव मेन्शन करायचं आहे. जसे की क्लिनिक रूम, लेबर रूम, लॅब रूम, स्टोअर रूम किंवा वॉटेवर तुमच्याकडे जास्त रूम असतील तर त्या डिपार्टमेंटचे नाव 5 ते 6 तुम्ही मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे लेटेस्ट DQSC असेसमेंट रिपोर्ट अँड स्कोअर. तर डिस्ट्रिक्ट लेवलची तुमची असेसमेंट होणार
स्टेट लेवल होण्यापूर्वी तर तुम्ही आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलचे जे कोऑर्डिनेटर आहे त्यांच्याकडून तुमच्या सेंटरची असेसमेंट केल्याचा जो स्कोअर आहे त्याची कॉपी तुम्ही त्यांच्याकडून घ्यायची आहे, ती याला अटॅच करायची आहे आणि तुमच्याकडेही प्रिझर्व करायची आहे. हे दुसरं झालं. तिसरं आहे लास्ट MOM ऑफ क्वालिटी टीम मीटिंग. तुम्ही सर्वांनीच म्हणजे आपण सर्वांनीच आपल्या सब सेंटरची एक क्वालिटी टीम केलेली आहे आणि त्याची आपण दर महिन्याला मीटिंग घेतो. त्याचे जे प्रोसिडिंग बुक आपण लिहितो त्याच्या लास्ट 3 मंथ्सची म्हणजे तुम्ही ज्या महिन्यात असेसमेंट फॉर्म फिल करणार आहेत तो सोडून मागचे 3 महिन्यांचे जे मीटिंग्ज आहेत त्याचे मायनस ऑफ मीटिंग जे MOM जे असतात त्याचे फोटो काढून त्याची PDF तयार करायची आहे सॉफ्ट कॉपीसाठी. नंतर आहे वर्क इन्स्ट्रक्शन ऑफ ऑल सर्व्हिस पॅकेजेस. आपण याच्यात 12 सर्व्हिस पॅकेजेस दिलेले आहेत तर त्या सर्व सर्व्हिस पॅकेजेसचे आपल्याला वर्क इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे. ॲक्च्युली ते वर्क इन्स्ट्रक्शन खूप मोठा बंच होतो त्याचा, तर आपण त्याची फ्रंट पेज जे आहे त्याची पण सॉफ्ट कॉपी केली तरी चालू शकते किंवा शॉर्टमध्ये करून आपण त्याची सॉफ्ट कॉपी करायची आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक जे वर्क इन्स्ट्रक्शन आहे त्याचा डॉक्युमेंट नंबर मेन्शन करायचा आणि प्रिपेअर्ड बाय आणि ऑथराइज्ड बाय असं या यांचं नाव लिहायचं. प्रिपेअर्ड बाय आपलं सेल्फ म्हणजे CHOने स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि ऑथराइज्ड बाय आपल्या MOचे नाव लिहायचे. दोघांच्या साईन त्याच्यावर असणं एक्सपेक्टेड आहे. असं सर्व वर्क इन्स्ट्रक्शनचं आपण करायचं आहे. त्यानंतर आहे कॉपी ऑफ हॉस्पिटल वाईड पॉलिसीज. यामध्ये बऱ्याच पॉलिसीज आहेत, 14 ते 15 पॉलिसीज आहेत, पण आपल्या इथे मेनली 3 त्यांनी एक्सपेक्ट केलेले आहे. त्यामध्ये एक आहे क्वालिटी पॉलिसी विथ विजन एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, सेकंड 2-वे रेफरल पॉलिसी आणि थर्ड आहे मेंटेनिंग ऑफ पेशंट रेकॉर्ड पॉलिसी. तर यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्यात बऱ्याच जणांना अडचण आली की त्यांना ज्या पॉलिसीज आहेत त्या आपल्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरकडून त्यांनी आपल्याला डेमो म्हणून काही पॉलिसीज पाठवल्या आहेत. ही क्वालिटी पॉलिसी आहे, 2-वे रेफरल आहे, मेंटेनिंग ऑफ पेशंट रेकॉर्ड पॉलिसी आहे, पण ते आपण तशा कॉपी पेस्ट न करता आपल्या स्वतःच्या सेंटरच्या नावाने आपल्याला त्या बनवायच्या आहे. म्हणजे की जशी की क्वालिटी पॉलिसी आहे ते एक प्रिंट सर्वांनी करायचं असं करायचं नाही. तुमच्या सेंटरचं काय गुणवत्ता धोरण आहे ते तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये स्वतः तयार करून ते लिहायचं आहे आणि आपल्या सेंटरचं नाव अजून इथल्या सगळ्या आपल्या सराउंडिंगशी कन्सर्न गोष्टी त्याच्यात येतील अशा उद्देशाने ती क्वालिटी पॉलिसी आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह बनवायचे. जसे की माझ्या सेंटरच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आम्ही 4 ऑब्जेक्टिव्ह घेतले होते की ॲनिमिया ANC सर्व ॲनिमिया फ्री करणे, नंतर 100% 0 ते 5 वर्षाच्या मुलांचे लसीकरण करणे, नंतर NCD मध्ये जे हायपरटेन्शन, डायबिटीज, स्ट्रोक, कार्डियाक अरेस्ट यामुळे होणारे मृत्यूंचं प्रमाण कमी करणे आणि अशा या प्रकारच्या आम्ही ऑब्जेक्टिव्ह घेतलेले होते. म्हणजे जे की वेल डिफाईंड असायला हवेत ऑब्जेक्टिव्ह. खूप जास्त घेण्यापेक्षा 2, 3 किंवा 4 असेच ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे आणि त्याला स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह या पॅटर्नमध्ये तुम्हाला ते व्यवस्थितपणे लिहायचं आहे. स्मार्टचा आपला फुल फॉर्म आहे की स्मार्टमध्ये S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, अटेनेबल, नंतर R फॉर रिलिव्हंट आणि T फॉर टाइम बाउंड. अशा पद्धतीने ते ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे. ते आपण थोडक्यात ते मेन्शन करायचे आहे आणि त्यात आपण त्याची सॉफ्ट कॉपी बनवायची आहे. त्याच्यावर शेवटी पुन्हा प्रिपेअर्ड बाय अँड अप्रूव्ड बाय असं आपल्या साईन घ्यायचे आहे. ऑथराइज्ड पर्सन आपले MO आणि प्रिपेअर्ड बाय आपण स्वतः CHO. दुसरा आहे 2-वे रेफरल पॉलिसी. 2-वे रेफरलमध्ये आपला अपवर्ड आणि डाऊनवर्ड रेफरल आपल्याकडे जो आहे तो एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट रेफर युनिट, सेकंडरी युनिट आणि टर्शरी युनिट असे मेन्शन करायचे आहे नावासहित. म्हणजे की जसं आमचं HWC रामेश्वरी आमचं फर्स्ट रेफर युनिट, PSC खर्डा सेकंड रेफर युनिट, RH देवळा किंवा SDH कळवण आणि थर्ड टर्शरी जे आहे टर्शरी रेफर युनिट जे आहे ते म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल नाशिक, सिव्हिल हॉस्पिटल धुळे किंवा संदर्भ सेवा रुग्णालय, मेडिकल कॉलेज अशा पद्धतीने त्यांच्या नावासहित ते मेन्शन करायचं आहे त्याच्यात पण. आणि साईन्स शेवटी स्टॅम्प साईन असायला हवं. शेवटी आहे मेंटेनिंग ऑफ पेशंट रेकॉर्ड पॉलिसी. ती युजली सर्वांची सारखीच असते, त्याबद्दल काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने स्पेसिफिक आपल्या सेंटरच्या आपल्या असल्या पाहिजे, म्हणजे ते मेन्शन केलं पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे त्यानंतर 6th आहे स्कोअर ऑफ लास्ट 3 PSS अँड सबसिक्वेंट करेक्टिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स कापा अंडरटेकन.
तर यामध्ये सर्वांनी आतापर्यंत जो पेशंट सॅटिस्फॅक्टरी सर्वेचा जो फॉर्म आहे तो तुम्ही बघितलेलाच असेल. तो एक आपल्या लोकल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये एक फॉर्म आपल्याला अवेलेबल करून दिला जातो डिस्ट्रिक्ट टीमकडून. तर त्याचा आपल्याला स्कोअर घ्यायचा आहे. तो स्कोअर कसा घ्यायचा आहे, त्याचं स्कोअरचं वेगळं शीट आहे आणि हे फॉर्म्स वेगळे आहेत. हे फॉर्म एक्सपेक्टेड आहे की दर महिन्याला म्हणजे प्रत्येक दिवशी ॲटलिस्ट 1 फॉर्म शुड बी फिल्ड. एक फॉर्म रोज भरायचा म्हणजे महिन्याचे आपले 30 फॉर्म होतात. तुम्ही जास्तही भरू शकता. पेशंटचा फीडबॅक त्यामध्ये असतो, पेशंटची प्रतिक्रिया असं असलेलं ते पत्र आहे, फॉर्मॅट आहे. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या सर्व आपण पेशंटकडून खरोखर भरून घ्यायच्या आहेत. तुम्ही 30 असे म्हणजे 90 फॉर्म भरून घ्यायचे आहे. त्याचा तुम्हाला स्टडी करायला पण उपयोग होतो की तुम्हाला काय करेक्टिव्ह ॲक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन कुठे घ्यायचे आहेत. ते खूप जणांनी विचारले की कापा काय प्रकार आहे. तर ते जर तुम्ही फॉर्म फिल करून घेतले की तुम्हाला आपोआप काय काय समस्या आहेत त्या कळतील. त्याच्यात मग तुम्हाला कळेल की तुम्हाला करेक्टिव्ह ॲक्शन्स काय घ्यायचे आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स काय घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी कुठला फॉर्म तयार करण्यापेक्षा तुम्ही एक रजिस्टर तयार करा. PSSच्या ज्या कंप्लेंट आहे ते कंप्लेंट रजिस्टरमध्ये सेपरेटली तुम्ही मेन्शन करा आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये काय ॲक्शन घेणार आहेत, म्हणजे हे होऊच नाही म्हणून घ्यायची जी ॲक्शन आहे ती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, आणि असा काही प्रॉब्लेम आहे किंवा समस्या आहे त्याच्यात सुधारणा करण्यासाठीच्या ज्या आहेत त्या करेक्टिव्ह ॲक्शन. अशा पद्धतीने कापा आपल्याला फॉर्म करायचा आहे आणि त्याची सॉफ्ट कॉपी तुम्ही अवेलेबल करायची आहे आणि अपलोड करायची आहे या फॉर्मसाठी. त्यानंतर जे आहे ते आहे KPI म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. हे तर आपल्याला नोन आहे कारण आपण आपले सगळे रेकॉर्ड्स त्याच्यामध्येच करत असतो. जसे की NC रजिस्ट्रेशन किती झाले, चाइल्ड इम्युनायझेशन किती झाले, NCDचे हायपरटेन्शनचे पेशंट, डायबिटीजचे पेशंट किंवा लेफ्ट आउट किती आहे, ड्रॉपआउट किती आहे, याबद्दलचे सगळे जी आकडेवारी आहे ती KPI मध्ये येते. KPI पण लास्ट 3 मंथचे हवे, जसे की PSS 3 मंथचे, तसेच KPI पण 3 महिन्याचे त्यांना पाहिजे असतात. त्यामुळे 3 महिन्याचे KPI आपल्याला अपलोड करायचे आहे. याशिवाय शेवटचं आहे BMW ऑथरायझेशन. BMW ऑथरायझेशनमध्ये खूप जणांचं म्हणजे यामुळे पण अप्रुव्हल झालं नाही, रिजेक्ट झाले फॉर्म. तर यामध्ये 2 महत्त्वाच्या डॉक्युमेंट आहे, ते म्हणजे लेटर फ्रॉम PSC अँड लेटर फ्रॉम THO ऑफिस. तर आपल्याला लेटर अशा पद्धतीचं पाहिजे आहे की PSC आपल्याला लेटर देते की संबंधित सब सेंटरचे जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी आपल्या सेंटरचा जो BMW जनरेट होतो तो 48 तासाच्या आत आमच्याकडे म्हणजे की PSCकडे जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीचा त्यांचा एक आदेश, याचं लेटर. आणि दुसरं म्हणजे की अशा पद्धतीने जे समुदाय आरोग्य अधिकारी ह्या सब सेंटरचा जो BMW आहे तो PSCकडे जमा करतात, असं एक लेटर PSCने आपल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नावाने द्यायचे आहे. असे जे 2 पत्र आहेत ते पण आपले MO, THO आणि आपले स्वतःचे असे साईन असलेले स्टॅम्प असलेले लेटर्स आपल्याला अवेलेबल करायचे आहे. तर BMWचे ह्या 2 डॉक्युमेंटसोबत आणखी एक गोष्ट करायची आहे की PCMBची जी पॉल्युशन कंट्रोल महाराष्ट्र बोर्डची जी वेबसाईट आहे त्याची लिंक आपल्याला डिस्ट्रिक्ट टीमकडून अवेलेबल करून दिली जाते. त्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे आणि त्याचंही एक लेटर आपल्याला मिळतं, ते डाउनलोड करून त्याची सॉफ्ट कॉपी, साईन केलेली सॉफ्ट कॉपी आपल्याला अवेलेबल करून द्यायची आहे. तर हे सर्व झाले आत्तापर्यंतचे आपण 10 डॉक्युमेंटबद्दलची माहिती घेतली. अशा प्रकारे जेव्हा आपण स्टेटला अप्लाय करतो तेव्हा आपली चेकलिस्ट त्याची सॉफ्ट कॉपी, जो आपला 3 पेजेसचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची सॉफ्ट कॉपी आणि त्याच्यासोबत दिलेल्या ज्या 8 डॉक्युमेंट्स आहेत या सर्वांची सॉफ्ट कॉपी, अशा प्रकारे टोटल सर्व 10 डॉक्युमेंट्सच्या आपल्याला सॉफ्ट कॉपी अपलोड करायच्या आहे दिलेल्या मेलवर. त्यानंतर आपले हे सर्व डॉक्युमेंट्स गेल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यात काही त्रुटी असेल, काही रिक्वायरमेंट असेल तर आपल्याला पुन्हा त्याबद्दलचा मेसेज येतो, त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपला फॉर्म ॲप्रूव्ह होतो. ॲप्रूव्ह झाल्यानंतर मग आपली स्टेट असेसमेंट लागते आणि पुढे त्याच्या डेट आपल्याला कळते. तर याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आता इथे घेतलेली आहे. अजून काही कुणाला जर अडचणी असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये त्या टाकू शकता. आम्ही शक्य होईल तेव्हा त्या सर्व अडचणी पूर्ण करायचा, त्या सगळ्या समस्यांची उत्तरं